एसटीच्या दरवाढ विरोधात पुण्यात ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे. आपण पाहू शकतो पुण्यातल्या या स्वारगेट एसटी डेपोच्या बाहेर या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जोरदार अशी घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून दिली जात आहे. कार्यकर्ते एसटीवर चढून या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. जोरदार अशी घोषणाबाजी या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केली जाते. परिवहन मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे आणि एसटी दरवाढ जी काय आहे ती तात्काळ रद्द करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या शिवसैनिकांकडून केली जात आहे. महिलांचा सुद्धा मोठा सहभाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शहर प्रमुख आहे संजय बोरे. आंदोलन केलं जातं, एक आक्रमक आंदोलन होताना दिसतंय. एसटी दरवाढ रद्द करण्याची मागणी होते. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी वेळोवेळी ज्यावेळी महाराष्ट्रावर अन्याय झालाय त्यावेळी आवाज उठवलाय. पुणे शहर यामध्ये मागे नाहीये. जर 2 महिन्यापूर्वी एसटी ही फायद्यामध्ये होती, नफ्यामध्ये होती, मग 2 दिवसापूर्वी असं काय घडलं या महाराष्ट्रामध्ये की एसटी तोट्यामध्ये गेली. परिवहन मंत्री सुद्धा सांगतायत ही दरवाढ केलेली मला माहिती नाही. मग मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तिघच सरकार चालवत आहेत का? मग महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळाची गरज नाहीये. ही दरवाढ मागे घेतलीच पाहिजे म्हणून आम्ही आज एसटी थांबवली आहे. हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आंदोलन आहे. उद्या जरी दरवाढ रद्द केली नाही तर रस्त्यावरची सुद्धा आम्ही वाहतूक थांबवू, रस्ता रोको आंदोलन करू, चक्का जाम आंदोलन करू. नागरिकांना कुठे वेठी धरायचं नाहीये. सरकारला जाग येण्यासाठी माननीय उद्धव साहेबांनी आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडले, सरकारने भाग पडले. उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही आंदोलन करतोय. पुणे शहर कुठेही मागे नाहीये. मग ते भारनियमांचं आंदोलन असू, मागायचं असू किंवा यांची बेताल वक्तव्य असू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायम रस्त्यावर उतरणार आणि उतरत राहणार आहे. आपण पाहू शकतो हे सगळे आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. सगळे महिला आंदोलकांची सुद्धा मोठी संख्या आहे आणि एसटीला सुद्धा या ठिकाणी अडवण्यात आले होतं. आणि जोपर्यंत सरकार या संदर्भातला निर्णय घेत नाही, एसटी महामंडळ या संदर्भातला निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील असा इशारा सुद्धा ठाकरे गटाकडून देण्यात आलेला आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.